निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा लोकसभेच्या पराभवानंतर शेतकरी नेते 6 विधानसभा लढणार असल्याची घोषणा आज प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात केली आहे। तसेच 13 किंवा 14 जुलै रोजी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून राज्यात विधानसभा निवडणुका लढणार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली। बुलढाणा येथील एका लॉन्समध्ये शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती आणि त्यानंतर त्यांनी आपली राजकीय घोषणा केली। बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमची जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ, चिखली मतदारसंघ, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे 6 उमेदवार आम्ही स्वतंत्रपणाने उभे करणार आहोत आणि लवकरच 13-14 तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारिणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्य पातळीवरचा निर्णय आमचा होईल। पुण्याची बैठक कोणत्या बॅनर खाली होणार आहे? पुण्याची बैठक कोणत्या बॅनर? अशीच होणार आहे। रविकांत तुपकरांनी बोलवलेली बैठक आहे। माझ्यासोबत काम करणारे जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन ती बैठक त्या ठिकाणी। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।